एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेक शुअर करून सबस्क्राईब करा, कारण खूप लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे मी माझ्या कामांची सुरुवात म्हटली म्हणजे मागच्या वेळेस जे संक्रांतीला लाडू बनवले होते तिळचे, तर ते सगळेच्या सगळे वाटण्यातच संपून गेले होते आणि काही एवढे खायला मिळाले नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हणली होती की तीळमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं आणि इतक्या इझी जर वेने आपल्याला कॅल्शियम मिळत असेल आणि कॅल्शियम बऱ्याच गोष्टींना आपल्या शरीरासाठी उपयोगी पडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडांसाठी खूप चांगलं असतं कॅल्शियम. सो इतकं आपल्याला इझी पद्धतीने जर कॅल्शियम खाता येत असेल तर का नाही खावं. आणि आता जवळजवळ 1-1.5 महिना उरला आहे, त्यानंतर आपण तीळ नाही खाऊ शकत कारण की मग उन्हाळ्यात ती गरम पडते. सो इथे मी छान असं मोठी बरणी भरून जी आहे तीळची चिक्की बनवून घेतलेली आहे. सकाळी सकाळी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर नाही केली कारण ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. सेम फक्त लाडू होते, तर मी इथे चिक्की बनवून घेतलेली आहे कारण जास्त क्वांटिटीत बनवायची होती. आणि इथे मी आता स्वयंपाकाला मला सुरुवात करायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थ्रू आउट द डे जे काही मी करते त्याच्यामध्ये ज्या काही मी मिस्टेक आधी करत होती आणि आता मी त्यांना नाही करत, अशा काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे ॲक्च्युली मी तेल जे आहे ना जारमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ॲक्च्युली शेंगदाणा ऑइल होतं. सो शेंगदाणा ऑइल म्हणजे तळण्या वगैरेसाठी उपयोगी पडत नाही म्हणून मी जरा अर्धीच बरणी काढली. आणि मी नेहमी शेंगदाणा ऑइल म्हणजे जास्त तर वरून कोणी खात नाही, पण कधी गरज पडलीच तर मग मी अशा छोट्या ज्या बॉटलमध्ये ना काचेच्या बॉटलमध्ये याच्यात काढत असते शेंगदाण्याचं तेल. आणि कारण वरून जर टाकायचं म्हटलं तर मग मस्त अशी टेस्ट आली पाहिजे आणि शेंगदाणा ऑइलमध्ये खूप छान टेस्ट असते. आणि आता ॲक्च्युली बनवत आहे मी पुरी भाजी. आज ॲक्च्युली राम मंदिरचं जे आहे ते उद्घाटन किंवा तिथे मूर्ती स्थापन होणार आहे. आजची 22 जानेवारी आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ उशिरा मिळेल आणि सगळ्यांनी गोडधोड करून खायचं आहे. गोड तर माझं झालेलं आहे बनवून, जसं तुम्ही बघितलं की शेंगदाण्याची चिक्की तीळची चिक्की जी आहे ती बनवलेली आहे. आणि इथे पुरी भाजीचा आज प्लॅन केलेला आहे. सो त्यासाठी मी इथे चॉपिंगमध्ये काय करते ना, जेव्हा जास्त क्वांटिटीत मला कांदा किंवा कुठल्याही प्रकारच्या भाज्या चॉप करून घ्यायच्या असतील, कापून घ्यायच्या असतील, तेव्हा मी प्रेफर करते की चॉपर काढायचं आणि त्याच्यामध्ये सगळं पटापट चॉप करून घ्यायचं. आणि याच्याने काय होतं ना की एकसारखं आपलं बारीक पण चिरलं जातं आणि आपला वेळ पण वाचतो. जसं तुम्ही बघता इथे मी करता करता माझे सगळे कामं चाललेले आहेत. सो एक तुमच्याकडे ना किचनमध्ये कितीही छोटी फॅमिली असू द्या, एक असं नॉर्मल चॉपर तर तुमच्याकडे असलंच पाहिजे. आणि एवढं महागही मिळत नाही, 150 पावणे 200पर्यंत मिळून जातं चांगल्या क्वालिटीचं. आणि याला तर मी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून यूज करत आहे. आणि मला असं वाटतं की नेहमी काम करताना ना किचनमध्ये बराच वेळ आपल्याला असं थोडा थोडा मध्ये मध्ये मिळत असतो की जोवर कांदा परततोय तोवर काही ना काही आपल्याला वेळ मिळतो 1-2 मिनिटाचा. त्यावेळेला माझी प्लॅनिंग असते की त्यावेळेला मी काय काय काम करणार आहे किंवा मी ट्रॉल्या उघडून बघत असते की काही बरण्या खाली असतील तर भरून घ्याव्या. जसं मी आता तिखट इथे भरून घेतलेलं आहे. आणि याने काय होतं ना की आता हा तिखट भरताना थोडंफार सांडणारच, तर मग आता ते पुसलंच जाईल ना सोबत, तर म्हणजे हेही काम माझं होऊन जाईल, पुसण्याचंही काम होऊन जाईल आणि गडबड पण होत नाही नंतर भरण्याची. आयत्या वेळेला बरणी काढायची आणि त्यात तिखट नसतं, मग तिखटची पुडी शोधा, त्यात काढा, असा वेळ जात असतो. सो जेणेकरून ह्या छोटंसं 1-1 मिनिटामध्ये ना बरेच आपण कामं असतो ते करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला स्वतःसाठी नंतर वेळ मिळेल. नाही तर तुम्ही म्हणणार की एवढे सगळ्या गोष्टी करून आपल्याला जायचं कुठे. पण ज्या व्यक्तींना दिवसभर काम करायचं असतं, सेम कामं रिपीट करायचे असतात, त्यांची लाईफ काहीतरी वेगळी असते आणि त्यांना ह्या गोष्टीपासून सुटका मिळण्यासाठी ह्या ज्या टिप्स आहेत ह्या खूप जास्त हेल्प करून जात असतात. सो मी इथे जे आहे टमाटा वगैरे पण परतायला घातलेला आहे. थोडं त्यात मीठ घातलं जेणेकरून तो लवकर परतला जाईल. आणि लगेचच मी जो काही कचरा निघाला होता पटापट आवरून घेतला. आणि कारण मला आता माहिती आहे आता कचरा निघणार नाही. आणि खूप महत्त्वाची टीप, जर तुम्ही गार्डनर असाल आणि तुमच्याकडे छोटीशी तुळशीचं रोपटं जरी असेल ना तरीही खूप महत्त्वाची टीप, बटाटा मी उकडायला घातलेला होता आणि त्यात मी मीठ घातलेलं नव्हतं महत्त्वाचं. आणि ते जे पाणी होतं त्याचं उकडायचं पाणी ते मी इथे एका पातेलीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि हे गार झाल्यावर तुम्ही कुठल्याही
काहीही प्लांटला दिलं, इतकं न्यूट्रिएंटनी भरभरून असतं हे पाणी. तर हे गार झाल्यावर किंवा तुमच्याकडे जास्त प्लांट असतील तर त्यामध्ये अजून पाणी घाला आणि हे प्लांट्सला देऊन द्या. मनी प्लांट देखील असला ना खूप छान ग्रो तो करत असतो. सो ही टीप तुम्ही नक्की यूज करा आणि तुम्ही रेग्युलर बेसिसवर असे वॉटर्स देत राहिले ना तर खूप छान जे असतात प्लांट्स मस्त वाढत असतात मोठे. आणि इथे बघता बघता माझी भाजी झालेली आहे आणि आता पुऱ्या बनवलेल्या आहेत मी आणि छान पुऱ्या मस्त फुगून माझ्या तयार आहेत. आजचं जेवण तर माझं तयार झालेलं आहे मस्त असं छान. तर आज मस्त असा पुरी भाजीचा जो नैवेद्य आहे तो आज लागणार आहे बिकॉज जर राम येणार आहेत, आलेच तर काहीतरी चांगलं चटपटीत खायला द्यायला नको का. सो म्हणून मी आणि तेच बनतं घरामध्ये चटपटीत जे मुलांना आवडत असतं. सो पियाला पुरी भाजी खूप आवडते म्हणून मी तेच बनवलेलं आहे. मस्त जेवण करून झाल्यावर मी एका नवीन कामाला सुरुवात केलेली आहे जे मी अर्धवट सोडलं होतं मागच्या व्लॉगमध्ये. ते मी कंप्लीट करत आहे आणि इथे मी असं दोरीचं जे आहे ना हँगर बनवून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळेस मी तुमच्यासोबत ऑलरेडी देखील शेअर केलेलं आहे की तुम्ही खूप कमी कॉस्टमध्ये हँगिंग प्लांट बनवू शकतात. जर इच्छा असली ना तर आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या करू शकतो. फक्त मनात इच्छा असली पाहिजे आणि त्यासाठी विचार करण्याची क्षमता, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर पुढे येत असतात बरोबर रस्ता काढून. त्यासाठी पैसेच पाहिजे असं काहीही नसतं. गार्डनिंग हे माझं म्हणू शकतात की मला शॉक आहे गार्डनिंगचा आणि त्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टींचं DIY करून माझं गार्डन जे आहे मी अजून जास्त डेकोर करत आहे आणि वाढवत आहे. एकाचे 2 करत आहे प्लांट्स. सो इथे बघू शकता तुम्ही छान असं जे हँगिंग प्लांट आहे माझं तयार झालेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी ना हे जे तुम्ही साईडचं बघताय ऑरेंज कलरचं, यामध्ये मी लावलं होतं टँगल हार्ट्सची कटिंग. आणि हे जे म्हणजे ती बास्केट ॲक्च्युली आकाशकंदील असतो ना, तर माझ्या मम्मीने त्यांच्याकडून मी पप्पांना म्हटलं हे तुमच्या कामाचं नसेल तर मला द्या. आणि मी 2 ते 3 महिने म्हणजे मुंबईला मी घेऊन आली होती आणि तिथून इथे मी त्याला तसंच खाली घेऊन आली आणि इथे आल्यावर एवढं जपून मी त्याला आणलं आणि त्यामध्ये ह्या कटिंग्स लावल्या आणि प्रचंड छान अशी त्यांनी ग्रोथ पकडलेली आहे. आणि थोड्या दिवसांनी एवढ्या मोठ्या होतील की ही बास्केटसुद्धा दिसणार नाही. आणि जसं मी तुम्हाला मागे म्हणली होती की ह्या गॅलरीचं जे आहे थोडंसं डेकोर करायचं आहे, हळूहळू ते काम चाललेलं आहे. कर्टन्स मी मागच्या वेळेस तुम्हाला बनवून दाखवले होते. तर आता असे काही प्लांट्स मी इथे ठेवते ज्यांना कमी उजाळाचं गरज असतं किंवा त्यांना उन्हाची गरज नसते. असे काही प्लांट्स आहेत जेणेकरून, कारण बऱ्याच वेळा माझं फ्रीज बाहेर असल्यामुळे मी परत परत येत असते आणि एवढं छान दृश्य दिसलं की मन छान प्रसन्न होत असतं आणि प्लांट्स मला प्रसन्न करत असतात. त्यामुळे आपण ते कामं जास्त केलं पाहिजे जे आपल्याला प्रसन्न करतात. आणि हा मी एक डेडिकेटेड असा प्लेस केलेला आहे जिथे मी माझे प्लांट्स प्रोपोगेट करत असते. इथे तुम्ही बघू शकतात मी पुदिन्याच्या काही काड्या ठेवल्या आहेत, त्यांनाही रूट्स यायला लागले आहेत. हे स्नेक प्लांट आहे त्यालाही खूप छान रूट्स आलेले आहेत. मी डिटेलमध्ये तुम्हाला कधीतरी सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही स्नेक प्लांट हे पाण्यात प्रोपोगेट करू शकतात. काही मनी प्लांट्सच्या कटिंग आहेत आणि मनी प्लांट्स देखील मी इथे ठेवलेले आहेत. काही बॉटल आहेत त्यामध्येही मी जे लकी बांबूची व्हरायटी आहे ॲक्च्युली ती ठेवलेली आहे. आणि हे सिंगोनियमचं प्लांट आहे तेही खूप छान ग्रो करतं. इथे खूप दिवसापासून मी इथेच ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने माझा एक प्रोपोगेशनचा जो एरिया आहे, प्लांट्स मल्टिफिकेशनचा एरिया, तो माझा इथे जो आहे बनून गेलेला आहे. खूप छान पद्धतीने हा जो व्ह्यू असतो ना की बाहेर आल्यावर किंवा आम्ही मेन डोर आमच्या याच्या पलीकडून दिसत असतं की तिकडून येतानाही छान वाटत असते की सगळ्याकडे प्लांट्स लावलेले आहेत. सो याचा अजून टेकओव्हर हळूहळू चालणार आहे. एका दिवसात काहीही होत नाही. हे थोड्याशा गोष्टी करायच्या होत्या ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि बऱ्याच गोष्टी इथे अजून करण्यासाठी वेळ, खर्च, पैसा खूप काही लागणार आहे. तर त्या गोष्टींना वेळ लागेल. ॲक्च्युली ना मी इथे सुकवायला टाकलेली आहे तीळ. म्हणजे माझ्या मम्मीने मला खूप जास्त प्रमाणात तीळ दिलेली होती, जवळजवळ 1 किलो असेल. आणि तिचाच उपयोग करून मी चिक्की बनवली होती सकाळी जी तुम्ही बघितली. सो तिला खराब होऊ नये म्हणून मी थोडं उन्हात ठेवली होती. आणि तिला जर तुम्हाला खराब होऊ द्यायची नसेल ना तर थोडी तिला भाजून घ्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा, असं माझी मम्मी म्हणते की ती खराब होत नाही. सो मीही तेच करणार आहे, भाजून स्टोअर करणार आहे. पण आता जे टिप्स सांगते ना ती कबुतरांसाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जर सीडी असेल किंवा माझ्याकडे हे स्टीलचं असं चकाकणारं आहे किंवा काच असेल छोटा, तर जेव्हा कधी तुम्ही खिडकीत किंवा बाल्कनीत असे काही पदार्थ आपण सुकवायला घालत असतो, कडधान्य सुकवायला घालत असतो, तर तेव्हा काय करायचं ना, हे अशा काचेच्या किंवा सीडी असतात ना राऊंडवाल्या DVDsच्या, त्या अशा ठेवून द्या. आणि सकाळपासून ॲक्च्युली मी जेव्हा याला ठेवलं ना तर 3-4 कबूतर परत येत होते. आणि जेव्हा मी हे त्याच्यात ठेवलं ना तर सकाळपासून म्हणजे 12-11 वाजेनंतर तर आता 3-4 वाजलेत, एकही कबूतर येत नाही आहे.
दुरून बघतायत ते, पण हे चमकत असतं ना, त्यामुळे ते येऊन मधूनच अशी घिरकी घेतात आणि चालले जातात. तर ही टीप मला एवढी आवडली ना, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. नक्की असं करा आणि करून बघा, एकही कबूतर येणार नाही आणि तुम्ही एकदम आरामात तुमचे धान्य वगैरे सुकवायला घालू शकतात. आणि ही ऑइलची बॉटल तुम्हाला आठवली असेल जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. सो हेअर ऑइल बनवलं होतं आणि जवळजवळ आता 8 दिवस झालेले आहेत. बॉटलचं जे म्हणजे जे ऑइल होतं ना, त्याचा कलर देखील पूर्ण चेंज झालेला आहे आणि आता हे मी यूज करायला सुरुवात करणार आहे. आम्ही इथे बनवत आहोत विश लिस्ट, ती पण पियासाठी. आणि तिचं खूप दिवसापासून मला चाललेलं असतं की मला हे घेऊन दे, मला ते घेऊन दे. कुठे आपण मार्केटमध्ये गेलो की तिचं चाललेलं असतं की मला डॉल घ्यायची, मला हे घ्यायचं आहे. सो मी तिला आता सांगितलं की आपण विश लिस्ट बनवू आणि या विश लिस्टमधून तुला जे जे वाटेल ना, आपण तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या. आणि तुझ्याकडे पूर्ण इयर आहे हे घेण्यासाठी. आणि तिच्याकडून इतकी भयंकर एक गोष्ट मला शिकायला मिळालेली आहे. तर तिला म्हणली की तुला म्हणजे का, म्हणजे ती मला ॲक्च्युली सांगत होती की मम्मा म्हणजे तिला घ्यायची आहे बार्बी डॉल. तर ती म्हणली की मला 2 घेऊन दे. आणि मी तिला विचारलेलं की तुला का 2 पाहिजे. तर ती म्हणते एक माझ्यासाठी आणि माझ्या फ्रेंडसाठी. म्हटलं कशासाठी तिच्यासाठी घ्यायचं आहे. तर ती मला सांगते की ती प्रत्येक वेळेला तिची मम्मा तिला टॉय घेऊन देते, तर एकच घेते आणि ती मला दाखवते की बघ मला टॉय घेऊन दिलेलं. आणि मग तेव्हा मला खूप सॅड फील होतं की हिची मम्मा हिला घेऊन देते. तर तू जेव्हा मला बार्बी डॉल घेऊन देशील तर तेव्हा असं नको व्हायला ना की तिला सॅड फील होईल. तर तिला सॅड फील नको व्हायला म्हणून मला 2 बार्बी डॉल घे, म्हणजे मी एक तिला घेईल आणि एक मी घेईल. सो किती इनोसेंट गोष्ट आहे ही. सो मला तिच्यावर खूप जास्त प्रेमही येत होतं आणि ही इतका जास्त विचार करू शकते तिच्या मैत्रिणीचा. असो जेव्हा कधी मी तिला घेऊन देईल अशी बार्बी डॉल मी नक्की 2 घेईल आणि तिलाही आणि तिच्या मैत्रिणीलाही देईल. आणि अजून बऱ्याच गोष्टींची तिने मला छोट्या छोट्या गोष्टींची लिस्ट जी होती ती दिलेली होती विचार करून. आणि इथे आम्ही आमचा क्वालिटी टाईम जो होतो तो घालवत होतो आणि आमची मस्ती पण खूप छान चाललेली होती. आणि असं काहीतरी झालं पाहिजे. आणि तिला ॲक्च्युली मराठी रीड पण करता येत नाही, पण ती तरीही बुक दिवसातून 4 वेळा उघडून बघेल की हां हे झालं आहे का मम्मा, टिक करू का मी याच्यावर, मग आपण हे घ्यायचं का. असं ह्या गोष्टींचं एक रुटीन लागून जाते आणि आपलं मन प्रसन्न होत असतं. सो नॉट जस्ट मुलांसाठी, आपण आपल्या स्वतःच्याही विश लिस्ट बनवल्या पाहिजे. या वर्षात मला काय काय घ्यायचं आहे, कुठे जायचं आहे, कसे कामं करायचे, कुठले मोठे कामं करायचे आहेत आणि ते वर्षाच्या एंडिंगपर्यंत आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार याची जिम्मेदारी आपली असते आणि त्याचं मॅनेजमेंटही आपल्या हातात असतं. सो विश लिस्ट बनवा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतः मेहनत करा आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी मग तयार राहा. सो असो आमची विश लिस्ट बनवून झालेली आहे आणि अजून पूर्ण 11 महिने पडलेले आहेत त्या गोष्टी घेण्यासाठी आणि पियाला प्रत्येक वेळा हॅपी करण्यासाठी. आणि मी इथे सायंकाळ झालेली आहे, कपडे माझे खूप छान वाढलेले आहेत आणि हे दररोजचं गृहिणींचं काम असतं. कपडे काढा, त्यांची घडी करा आणि त्यांना कपाटात ठेवा, म्हणजे पुढच्या दिवशी त्यांना वापरायला तयार. सो असो कपडे मी जेवढे वाढले होते तेवढे घेऊन आली, छान मस्त घडी करणार आहे त्यांची. आणि मी माझा व्हिडिओ आजचा इथे संपत आहे. ज्या काय माझ्या छोट्या छोटूक मोटूक टिप्स असतील त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि तुम्हीही थोडा इन्स्पायर होऊन तुमच्या मुलांना घेऊन बसाल आणि विश लिस्ट बनवाल आणि ते कंप्लीट करण्यासाठी मेहनत कराल. काम करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हेल्प झाली असेल, मोटिवेशन मिळालेलं असेल तुम्हाला आणि थोड्या टिप्सही तुम्हाला मी दिलेल्या आहेत. तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल ओव्हरऑल असं मला वाटतं आहे. आणि जर हो एन्जॉय केला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, काहीही वाटत असेल तर मला कमेंट करा. मला नक्की तुमचं कमेंटचं उत्तर द्यायला खूप जास्त आवडत असतं. मी प्रत्येकाला कमेंटमध्ये एकदम डिटेलमध्ये उत्तर देत असेल, हवं तर चेक करून बघा. चॅनलवर तुम्ही नवी असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. मग सबस्क्राईब करायची खूप जास्त गरज आहे, मी रिक्वेस्ट करते तुम्हा सगळ्यांना. सो मेक शुअर करून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.